चला तर आम्ही आता एवढ्यातच घरी पोहोचलो आणि घरी पोहोचल्याच्या नंतर गौरी आल्या आल्या फ्रेश झाली आणि तिचा क्लास होता, ती क्लासला निघून गेली। मी आता घरात मुलाला जेवण वाढून दिले, तो जेवण करतोय। जेवण वगैरे त्याचं झालं का मला पण आता भांडे घासायचे आणि कपडे वाळत घालायचे। मी जरा कपडे मशीनला लावून गेले होते, आता कपडे सुकून झालेत, आता मला ते वाळत घालायचे। आजचं नाशिकचं वातावरण जे आहे ते चांगलं आहे, आज काही पाऊस वगैरे काही नाही, थोडंसं तिकडे होतं वातावरण पावसासारखं माझ्या ऑफिसजवळ, आणि आज काही असं हे नाही बघा। मला बॅक कॅमेरा करून दाखवते, थांबा जरा। आजचं वातावरण हे असं आहे। आज काही नाही पाऊस, तर मी आता कपडे वाळत घालते आणि चहा ठेवते, थोडासा चहा वगैरे घेते। चहा तर मी पित नाही, पण आहे थोडासा आज मूड चहा पिण्याचा, तर चहा पिते। आमच्या इथे बाजार भरायला सुरुवात झाली, आमच्या इकडे भाजीचा बाजार हा माझ्या बिल्डिंगच्या खालीच भरतो, तुम्हाला दाखवते मी, थांबा। मजल्यावर राहते ना, त्याच्यामुळे मला तुम्हाला जास्त क्लिअर नाही दाखवता येते, पण आहे आमच्या इथे सगळं बाजार जवळ आहे, दुकानं जवळ आहे, भाजीपाला जवळ आहे। तर आमच्या इथे सगळं भाजी बाजार जवळ आहे, दवाखाना जवळ आहे, सगळं काही जवळ आहे। आम्हाला कुठेच जायला लागत नाही, आम्ही फक्त खाली उतरलो का दूध मिळतं आम्हाला। आमच्या इथे दूध पण खूप ताजं मिळतं, छान मिळतं, आणि आमच्या इथे भाजी पण एकदम ताजी मिळते। शेतकरी येतात आमच्या इथे बसायला, तर शेतकऱ्यांकडूनच आम्ही ताजी भाजी घेतो। परत तुम्हाला सांगते, असले तूप मिळतं चांगलं आमच्या इथे, म्हणजे आमच्या इथे नाशिकमध्ये आहे ना सगळं काही चांगलंच मिळतं, अजून काही बनावट मिळत नाही पुण्यासारखं आणि मुंबईसारखं। जे की माझी बहीण जिथे मुंबईला राहते ना, तर तिच्या इथे सगळं महाग मिळतं आणि वरून तिला सगळं हायब्रिडवालं घ्यायला लागतं। इथे आमच्याकडे गावठी सगळ्या भाज्या मिळतात, दूध चांगलं मिळतं, तूप चांगलं मिळतं, सगळं काही चांगलं मिळतं आम्हाला इथे। म्हणजे मुंबईला जी भाजी 30 रुपयाला असेल ती इथं 10 रुपयाला आहे, जी कांदे समजा तिथे 50 रुपये तर इथे 20 रुपये, खूप फरक पडतो, आणि तेही चांगलं मिळतं, छान मिळतं। चला आता सगळी माहिती तर दिली तुम्हाला, पण आता चहा ठेवते थोडासा आणि चहा पिते, कपडे वाळत घालते, कपडे बदलते, फ्रेश होते आणि भेटते मग तुम्हाला, तोपर्यंत बाय। काय असं शेकोटीवालं गाणं आहे का कोणतं? तर चला, रात्री काल आम्ही संध्याकाळी 4 वाजेला म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर आहे ना आईकडे गेलो होतो। तो व्हिडिओ मला काही घेता नाही आला, कारण की अचानक ठरलं जायचं आईकडे, असंच बसलं होतं, तर म्हटलं इथं बसण्यापेक्षा आईकडेच जाऊ आईला। आणि असं पण गौरीने खीर केली होती शेवायची, तर मला आईला द्यायची होती, तर म्हटलं चला आपण आईला जाऊन खीर पण देऊ, भेटून पण येऊ आणि थोड्याशा गप्पा पण मारणं होईल। तसं आईबरोबर आईकडे गेलं का मग आम्हाला खूप विषय असतात बोलायसारखे, आम्ही गप्पा मारतो, आई, मी, गौरी, माझे वडील, आम्ही बसतो आणि गप्पा मारतो। आणि तसं पण मग गेलो तर आईकडे। खरं तर नाशिकला इतका पाऊस पडतो आहे ना, तर पावसामुळे थंडी खूप आहे, आणि काल तर खूपच जास्त थंड वाटत होतं वातावरण, कारण की हवा इतकी सुटलेली होती ना। आईच्या इथे आजूबाजूला शेती असल्यामुळे ना जास्त थंड वाटतं, म्हणजे आमच्याकडे तर वाटतंच या बाजूला जिथे मी राहते तिथे, पण माझ्याहीपेक्षा जास्त माझ्या आई जिथे राहते तिथे जास्त थंड वाटतं, कारण की आईच्या आजूबाजूला चारी बाजूने शेती आहे, तर शेतीने खूप थंड वाटतं घरामध्ये। मग आईने काल मस्तपैकी आम्हाला शेकोटी केली। शेकोटी म्हणजे घरामध्ये एक लोखंडी तवा होता, त्याच्यामध्ये लाकडं जाळले आणि नारळाच्या त्या काय बोलतात त्याला, नारळाचं कवट्या
ते कवट्या का काय होता मला माहीत नाही, तर त्या पण होत्या, लाकडं पण होते बारीक बारीक, तसे आईने जाळले आणि मस्तपैकी घरामध्ये शेकोटी केली. मग आम्ही शेकोटी करत करत कधी 2-3 तास गप्पा मारण्यात गेले आणि शेकोटीचा शेक घेण्यात गेले, ते कळलं पण नाही. आणि थोड्या वेळ थांबलो, म्हणजे 2-3 तास थांबलो आणि रात्री 9ला घरी आलो माईकडनं जेवण वगैरे करून. मग चला म्हटलं तुम्हाला थोडंसं आता परत हा व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये ॲड करून देते मी, की आईने कशी शेकोटी केली होती. तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओमध्ये बघा. आईने शेकोटी केली ना, त्यावेळेस मी कॅमेरा चालू केला आणि तो कॅमेरा चालू होता हे आईला माहितीच नव्हतं. तर आई मला बोलत होती की मला गाणे बोलायला खूप आवडतं, तुम्हाला माहिती, पण माझे गाणे कोणी रेकॉर्ड करायला नसतं, त्याच्यामुळे मला नाही तर मी गाणे चांगले बोलू शकते. तर म्हटलं हा आई, तुला तर खरंच माझ्या आईला आवाज चांगला आहे माझ्या आईचा, आणि ती गाणे म्हणजे आवाज खूप चांगला नाही पण चांगला आहे की ती गाणं बोलू शकते. आणि आता पहिले खूप चांगला होता, जेव्हा आई माझी तरुण असेल त्यावेळेस माझ्या आईचा आवाज खरंच चांगला असेल, पण आता माझी आई जवळपास 67-68 वर्षाची होत आली आहे. तर त्या वयामानाने मग पण आईचा आवाज चांगला आहे आणि आईला जुने गाणे बोलायला खूप आवडतं. हे पण मी तुम्हाला प्रत्येक म्हणजे कितीतरी वेळा सांगितलं असेल की माझ्या आईला जुने गाणे बोलायला फार आवडतं. तर तिचं लक्ष नसताना ना ती शेकोटी करत होती, त्यावेळेस मी तिचा व्हिडिओ घेतला आहे. ती गाणं कसं गुणगुणवत होती बघा, पण चुकली आणि मग थांबून घेतलं तिने ते गाणं बोलायचं. पण माझ्या आईला गाणं बोलायला खूप आवडतं, तर ह्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवते तुम्हाला. तर बघा तुम्ही आईचा आवाज कसा आहे आणि आई कशी गाणं बोलायला, म्हणजे आईला या वयात पण तिला जर कोणी सपोर्ट केला ना तर ती चांगलं गाणं बोलू शकते. पण आम्ही करायला तयार आहे सपोर्ट, तर तिला कसं थोडंसं वेळ नसतो किंवा आम्हाला वेळ नसतो. आईला जरी वेळ असला तर घरातले कामं वगैरे स्वतःच करते माझी आई. माझ्या इकडे कामवाली बाई पण नाही आहे आणि माझी आई स्वयंपाक 2-3 टायमाचा त्या दोघांचा स्वतःच करते आणि प्रत्येक काम माझी आई माझं स्वतःच म्हणजे त्यांचं स्वतःचं काम स्वतःच करते. जे की आम्ही बहिणी दोघी आहेत ना, माझ्या बहिणीकडे पण कामवाली बाई आहे, माझ्याकडे पण कामवाली बाई आहे. माझ्या आईला आम्ही बोलतो तू कामवाली बाई ठेव, पण माझ्या आईला कामवाल्या बाईचं काम पटत नाही आणि म्हणून आई काही कामवाली बाई ठेवत नाही. आणि आईला पूर्ण दिवस म्हणजे तिचं रुटीन असं असतं की ती सकाळी लवकर उठली का योगा वगैरे करते, नंतर काही तिचे ज्यूस करते, ज्यूस करून पिते, वडिलांना पण देते, माझ्या दादांना देते, स्वतःही पिते. आणि कसं मग माझी आई स्वतःच सकाळी लवकर उठली का योगा करणार, योगा झालं का मग ती दोघांना ज्यूस करणार, काही काढे करणार आणि वेगळं रोज काही ना काही तिचं असतं. जे आयुर्वेदिक तिला जेवढं माहिती आहे ना तेवढं ती घरातल्या घरात करते आणि स्वतः पण पिते आणि माझ्या वडिलांना पण देते आणि आम्हालाही सांगते की तुम्ही पण करत जा. आता आम्ही काही तिच्याकडे राहत नाही किंवा ती इकडे आली पण 2-3 दिवस, तर 2-3 दिवसात काय फरक पडणार आहे. तर आई रोज आम्हाला सांगत असते की तुम्ही पण करा, तुम्ही पण काळजी घ्या तब्येतीची. जसं दवाखान्यात जाण्यापेक्षा घरच्या घरी आपल्याला होईल तेवढं आपण घरातच इलाज करायचा. दवाखान्यात गेलं तर दवाखाना पाठीमागे लागतो. म्हणून आई माझी स्वतःची काळजी तर घेते, माझ्या वडिलांची पण काळजी घेते आणि माझ्या वडिलांना पण वेळेवरती सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं कधी फळं असतात, कधी दूध असतं, म्हणजे माझी आई सगळं दोघांचं व्यवस्थित करते आणि वरून आम्हालाही सांगत असते. आणि तिच्याकडे घरातनं खरं तर आम्ही बोलतो तिला की तू पण बाई ठेव कामासाठी, पण माझ्या आईला कुणाच्या हाताचं काम आवडत नाही आणि ती स्वतः काम करून ती बोलते जेवढी तब्येत चांगली राहील तेवढं मी ठेवण्याचा प्रयत्न करते. तुमच्या सगळ्यांसाठी मला माझी स्वतःची तब्येत चांगली ठेवायची आणि तुम्ही पण चांगली ठेवा. तुम्ही पण कामवाली बाई ठेवू नका, तुम्ही स्वतःची कामं स्वतः करा. पण आम्हाला जमत नाही ते, माझ्या ताईला तर बिलकुलच जमत नाही. मी तरी थोडंफार करते पण माझी ताई अजिबात आता काम करत नाही. हां, तर हे व्हिडिओ तिने बघितला तर ती मला ओरडेल, म्हणजे खरं तेच सांगते हो ताई तू करतच नाही काम आता. तर चला असू द्या, हे सगळ्या घरातल्या गोष्टी नॉर्मली. तर माझी आई खूप तिला आवडतं गाणं बोलायला. खरं ती जर इकडे जर असते आमच्याकडे राहायला ना तर आम्ही तिचं गाणं शूट केलं असतं. बरं इकडनं तिकडं जायचं काही फार अंतर नाही आहे इकडे जायला, पण रोज नाही जाता येत ना सगळ्यांना, म्हणजे वेळ नसतो किंवा मी जरी घरातले कामं करून कधी जाणार कधी येणार. आणि आईचा पण कधी कधी मूड चांगला असतो, कधी नसतो. माझ्या आईला खूप तर असं तिला गाणे म्हणायला आवडतं ना, म्हणून मी तर विचार करते कधी कधी जर कधी अशी स्पर्धा असेल ना कुठे किंवा काही जर जे आता वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी कुठे काही
म्हणजे असतात ना, जसं की सखी मंच आहे बघा, त्या सखी मंचमध्ये मी यावर्षी माझ्या आईला ॲड करणार आहे आणि त्याची सदस्य करणार आहे. आणि सखी मंचचे जे पण काही कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये मी माझ्या आईला भाग घ्यायला लावणार आहे. जेवढं मला जमेल ना त्या आईसाठी तेवढं मी नक्कीच करणार आहे. तिची हौस आहे, तिला आवडतं ते गाणं बोलायला. नक्कीच मी तिला कुठे ना कुठे ना, ती जसं तिचं मन लागेल, तिला जे आवडेल ते तिला मी करायला लावणार आहे. कारण की आता हे सगळं झालं तिचं, आता मुली होत्या, मुलं लग्न बिग्न, मुलींचे मुलांचे लग्न झाले, आता नातवंड परतूंड आले, तर आता ते रिलॅक्स आहे. ते त्यांच्या जीवनामध्ये आतापर्यंत त्यांनी खूप स्ट्रगल केला, खूप कष्ट केले. आता त्यांनी स्वतःसाठी जगायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी माझ्या आईची खरंच इच्छा आहे, तिला ना गाणे बोलायला किंवा खूप चांगलं सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज करायला आवडतं आईला. तर मी नक्कीच तिला कुठे ना कुठे सखी मंच हा एक प्लॅटफॉर्म आहे, तिथेही ती करू शकते. तर ते ह्या वर्षी मी जानेवारीमध्ये आईचं सदस्य तिला बनवून घेईल सखी मंचमध्ये आणि आईला नक्कीच तिथे काही ना काही तिला जे करायचं ते करायला लावेल. तर चला, एवढं सांगायचं होतं तुम्हाला. भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, तर आज आहे, आताच म्हणजे आंघोळ झाली, फ्रेश झाले मी आता. आणि आज आहे सोमवार, तर श्रावणचा पहिला सोमवार आहे हा. तर आमच्या घरात तर कोणी पकडला नाही आहे, पण गौरीने पकडला आहे. कोणी पकडला नाही म्हणजे मी आणि माझ्या मुलाने नाही पकडला आणि माझ्या आईवडिलांनी पण नाही पकडला आहे ना. माझ्या सासऱ्यांकडे कोणी पकडतं, पण माझी गौरी पकडते. तिचा पहिलाच आहे, पहिल्याच वर्षी ती पकडते श्रावण सोमवार आणि श्रावण महिना ती पाळणार आहे. काहीच ती खाणार नाही आहे आणि तिने जसं श्रावण लागला आहे 2-3 दिवसापासून, तसं तिचं मस्तपैकी व्हेज जेवण बनवून खाऊन घेते. आणि आम्ही पण घरात काही बनवत नाही. जर आम्हाला खायचं असेल तर आम्ही बाहेर खाऊ, पण घरात खाणार नाही, कारण की ती खात नाही तर आम्ही पण नाही खाणार घरामध्ये. बाकी बाहेर जाऊन खाऊ शकतो आम्ही. तर चला, आता सगळं आवडून झालं आहे, माझी कामं बिमं जसं की बघताय तुम्ही. बघा, मी दाखवते तुम्हाला. सगळं माझं फ्रेश आवडून झालं आहे. सगळीकडचं घरातली माझी माझ्या घरामध्ये तर बिलकुल पसारा राहतच नाही. दाखवते मी तुम्हाला. माझं घर पहा, पूर्ण क्लीन असतं, असं मी घर आवरलं आहे. गौरीने आता हे मोराचं पीस घेऊन आली कपालेश्वरून, आईला पाहिजे होतं वाटतं. तर आता हे मोराचं पीस ते घेऊन आली, तर आईला देतो, आईकडे पण जातो. काय खातो बाळा? खिचडी खातो तो, फराळाचं करते. गौरी इकडं आता फराळाचं करते. साबुदाण्याची खिचडी खाते बेटा. दर्शन चांगले झाले. तर जरा खाण्यात मग्न आहे, तिने काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून, तर आता खिचडी खाती ती, खाऊ देते मी तिला. चला, तर आता मी तुम्हाला दाखवते. बघा, माझं किचन पण सगळं आवरून झालं आहे. आता किचनवरती गौरीने आज फळं आणले, मस्तपैकी सीताफळ आणले. परत तुम्हाला सांगते, हे काय आणलं आहे गं? काय आहे कोणतं, तर काय बोलता याला, मला नाव नाही माहिती त्याचं. ते पेरू फळं घेऊन आली गौरी सगळे. गौरी कपालेश्वरला गेली ना, तिकडनं फळं बिळं सगळे घेऊन आली. तर आता चला, आम्हाला सगळं आवरायचं आहे, तर मी आवरून घेते पटापट. आणि हे बघा, हे पण तिने मोराचं पीस पण आणलं आहे आईसाठी, आईला द्यायला. माझ्या आईला आवडतं मोराचं पीस, तर आता आम्ही आईला द्यायला पण जाऊ. ठीक आहे, चला भेटतो मग तुम्हाला. आंघोळ बिंघोळ झाली, आता सगळं आवरून झालं. तर चला, मी पण रेडी झाली आहे आणि आमचं खाऊन पिऊन झालं आहे. गौरीचं तर आता मंदिरातून आल्याच्यानंतर परत तिने ड्रेस चेंज केला आणि तिला आता आईकडे आम्हाला जायचं आहे ना, आईला द्यायची साबुदाण्याची खिचडी. तर खिचडी देऊन गौरीच्या क्लासमध्ये जायचं आहे का आपल्याला, कुठं जायचं आहे, एका ठिकाणी परत जायचं आहे. आज बाहेर नाही यायचं, आमच्या घराच्या जवळच आहे, तिथे जाऊन आणि येऊ लगेच. तर गौरीचा आता थोडासा टचअप चालू आहे, असं 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 असं. चला, आईकडे गेल्याच्यानंतर परत गप्पा छप्पा मारू. गौरी कानातले भारी दिसतात, दाखव इकडे. आईला बाबाला खाली पहिले हिच्याकडे जाऊ, मग जाऊ आईकडं. आईचं होऊन जाईल का, आई संध्याकाळी खाईल, काही नाही होत, खाईल आई संध्याकाळी, असं काही नाही. आईचं थोडी उपास नाही, आई खातील, पण आज आई हे नाही खाणार, नॉनव्हेज नाही खाणार.
वातावरण खूप चांगलं आहे बाहेरचं. दाखवू का तुम्हाला? हमने कभी प्यार किया है एक अनजाने से. हे बघा, आज आहे नाशिकला असं वातावरण. पाऊस येतो 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 येतो. आणि हे तर असं आहेच. खाली बघा असं आहे. तिकडे रोड आहे, ते शेतीचा भाग आहे. आणि अशी ही नाशिकची घरं आहे. तुम्हाला अजून दाखवते, थोडंसं फिरून दाखवते. कॅमेरा करा असा आणि असा. आता वाजले 2 आणि तरी आमचे आता वाजले असे 2 वाजले. पावसासारखं झालं आहे. पाऊस काही येणार नाही. ये ना. तर आम्ही दोघी पण रेडी झालो आहे. जरा थोडीशी जायची अडचण होती गॅलरीमध्ये. दोऱ्या बांधल्या आहेत ना कपडे वाळत घालायला. तर गौरीचा लुक बघा किती सुंदर आहे आजचा. खूप सुंदर आहे. तिला ड्रेस पण भारी दिसतो. दाखवतो मी तुला पूर्ण. तुला दाखवते. थांब ना. असं बघा पूर्ण लुक आहे गौरीचा. असं ते रेनकोट आणि तो खराटा आलाय. तर असू द्या. घर असलं तर सगळा पसारा म्हणजे गॅलरीमध्ये खराटा लागतो मला गॅलरी धुवायला. हा रेनकोट आता पावसाळा चालू आहे तर याला सुखायला टाकलाय मी. ते अशा गोष्टी तर आपल्या नॉर्मली घरात असतातच. पसारा जो आहे तो राहणारच आहे. घराच्या बाहेर गॅलरी कशासाठी असते? आडगड सामान तरी पण आम्ही काही ठेवत नाही इथे आडगड. आज फळवाल्यांची मस्त दुकानं लागलेत श्रावण सोमवार असल्यामुळे. तर चला आता जातो आईकडे भेटतो. हवा इतकं सुंदर आहे असं वाटतं एक गाणं करू आता. मी झाली तुझी तयारी? आता नाही करू देणार ही मला एक गाणं. मी नक्कीच एक गाणं चांगलं गाणं मस्त तयारी करून एक गाणं शूट करणार आहे. कारण की अशा याच्यामध्ये वातावरणामध्ये गाणे खूप भारी येतील. मला जुने गाण्यांवरती रोज जरी कोणी म्हटलं ना रेडी व्हा आणि गाणे लिपसिंग करा तर मी करू शकते. पण घरातल्या कामांनी अजिबात टाईम मिळत नाही. आणि मग त्या घरातल्या अवतारावरती काय गाणे करायचे. म्हणून सध्या तर मी आता रील टाकते ती कॉमेडीज टाकते आहे आणि ब्लॉग बनवते असं कुठे येण्या जाण्याचा. तर चला भेटते तुम्हाला नंतर. एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. आली गौरीज मला बोलवायला. आता इकडं आम्ही उभं आहे ना तर तिथे आम्हाला रिक्षाच मिळत नाही. बराच वेळ झाला आम्हाला इकडे उभं राहून. आमची रिक्षा यायचं नाव घेत नाही आहे. तर आता वाट बघतोय रिक्षाची. बघूया रिक्षा आली तर ठीक नाही तर मग की तुला जायचं आहे. तुला खरंच जायचं जाणार आहे क्लासला. तर आजच्या दिवस दांडी. आईकडे गेल्यावर टाईमपास होता गप्पा मारण्यामध्ये. गौरीला आल्या जांभळ्या ना आली झोप. पावसाचं वातावरण झालंय. आली का रिक्षा ही? आमची ओला मिळतच नाही अजून आम्हाला. थांबलो आम्ही किती वेळ. ठीक आहे. उशिरानंतर आम्हाला रिक्षा चालू आहे. बापरे काय आता मारायला काय गौरीने प्रॉपर अशी तयारी आता केस बांधून टाकली. 5 मिनिटं केस उठले तर लगेच आमचे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला रिक्षातले दिसतील. बघून कारण की आम्हाला कुठे जायचं असतं तर आम्ही रिक्षानेच घरी गेल्यानंतर आईकडे गेल्यानंतर आता सगळं आईकडे आलो आहे. आईला माहीतच नाही राहत आम्ही येतो. आईच्या इथे बघा झाडं किती असे झाडं बिडं ठेवलेले मस्त पार्किंगमध्ये. आईच्या इथे झाडं बघायचे का तुम्हाला? हां हे बघा गार्डन आहे.
ते वरतून दाखवते मी तुम्हाला. ए काय नालायक पोरगी गेली निघून. चल गौरी गेली लिफ्टने मला सोडून आणि मी आले पायऱ्यांनी. व्हिडिओ बनवणारे लोक आले. काय बनवताय? काय बनवताय? गवार. गवार. काय करत होते का? आई काय म्हणते? मोबाईल. मोबाईल म्हणून बरोबर आहे. दुसरं काय? इकडे आईच्या चपात्या चालू आहे. भाकरी टाकल्या. अगं बाहेर भाकरींचा वास येतोय. आई येतोय. हा गौरी बोलली आई भाकरी करते म्हणे. काय माहिती. हे बघा आईकडे आल्याच्या नंतर आईच्या इथे खूप थंड असं वाटतं की आईच्या इथे शेती आहे. तुम्हाला पहिले पण दाखवली मी. असं आहे. खूप झाडे आणि ते मोठे मोठे असे मका लावलाय का ज्वारी. तिथपर्यंत तुम्हाला दिसेल ती शेती भरपूर आहे. निसर्गरम्य वातावरण असतं यांच्याकडं. तर असं आहे आईच्या इकडे. चला आईचं स्वयंपाक चालू आहे. पाठीमागे बघा किती छान वाटतं. असं मस्त वाटतंय. घराहून व्हिडिओ बनवायला पाहिजे तर मला व्हिडिओ बनवायचंच खूप हे होतं. गाणे बनवायला पाहिजे, गाणे करायला पाहिजे. खूप भारी आहे. चला आई स्वयंपाक करते. आईचा हात सुजला आहे. आईचं एकतर भांडे पण घासते. 2-3 भांडे मी घासते. आईला बोलते व्हिडिओ बनत बसली तर आई भांडे घासून घेईल.